तर मित्रांनो, ड्रोन कसा वर्क करतो याच्या पहिल्या भागात आपण बघितलं की ड्रोनसाठीचा लिफ्टिंग फोर्स कसा क्रिएट होतो आणि या भागात आपण बघणार पिच मुवमेंट. पिच म्हणजे ड्रोन पुढे कसा जातो आणि मागे कसा येतो. यासाठी खूप एक सोपी टेक्निक आहे. आपण काय करणार, या मागच्या दोन मोटरची स्पीड वाढवणार. स्पीड वाढल्यामुळे आपसुकच याचा थ्रस्ट सुद्धा इन्क्रीज होईल आणि या दोन मोटर्सची स्पीड आपण कमी ठेवायची, म्हणजे यांचा थ्रस्ट कमी असेल. थ्रस्ट कमी असल्यामुळे लिफ्टिंग फोर्स कमी लागेल आणि ही बाजू खाली असेल आणि ही वर. तर या चारही मोटर्सच्या थ्रस्टमुळे जो फायनल वेक्टर कंपोनंट असेल तो या डायरेक्शननी क्रिएट होईल असा, आणि हा ड्रोन पुढे जाईल. आता हा ड्रोन मागे कसा येईल या बाबतीत मला काही खास सांगायची गरज नाही. या दोन्ही मोटर्सची स्पीड आपण कमी करणार आणि या दोन मोटर्सची स्पीड वाढवणार, तर जो फायनल वेक्टर कंपोनंट आहे असा क्रिएट होईल आणि हा ड्रोन असा मागे येईल. तर पुढे आणि मागे जाणाऱ्या प्रोसेसला, या मुवमेंटला आपण म्हणणार पिच. पिच मुवमेंट.